मित्रांनो, आज आपण दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर, एक्साइज ESI ह्या पदाबद्दल माहिती घेणार आहोत. ह्याची निवड कशी होती, ह्याचा अभ्यासक्रम काय आहे, ह्याची नेमणूक कुठं केली जाते, ह्या डिपार्टमेंटची रचना कशी आहे, पगार भत्ते काय असतात, कामाचं स्वरूप काय असतं आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे प्रमोशन काय काय असतं भविष्यात. एक्साइज PSI असं काही लोक म्हणतात, एक्साइज PSI. तर एक्साइज PSI हा मुळात शब्द प्रयोगच चुकीचा आहे. तर इथं ESI म्हणतात. PSI म्हणजे पोलीस खात्याचा, पोलीस सब इन्स्पेक्टर. ESI म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर. पूर्ण नाव वेगळे आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यात एक्साइज PSI असं कुठलंही पद उपलब्ध नाही. एक्साइज PSI असं पद नाही, हे लक्षात घ्या. एक्साइज ESI किंवा एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणा तुम्ही. तर ते त्या पदाबद्दल आपण आज माहिती घेत आहोत. राज्य उत्पादन शुल्क हे एक वेगळं खातं असलं तरी हे काही प्रमाणात गृह खात्याशी जोडलेलं आहे. जसं की ट्रेनिंग असेल किंवा बाकीच्या त्यांच्या अंतर्गत गुंतागुंतीच्या गोष्टी असतील, की उत्पादन शुल्क म्हणजे काय असतं. शेवटी राज्य उत्पादन शुल्कामध्ये काय येतं, दारू. कोणती दारू? जी दारू आपल्या औषध कंपन्यांना लागत नाही, औषधांशिवाय जी दारू लागते म्हणजे मानवी वापरासाठी, पिण्यासाठी, ती पिण्याची दारू कोणाकडे येते, तर राज्य शासनाकडे येते. तो राज्य सूचीतला विषय, राज्य सूची. आणि मग राज्य सूचीतला विषय असल्यामुळं उत्पादन शुल्क हे राज्य शासनच आकारते, हे लक्षात घ्या. आणि जी औषधांसाठी, जी मेडिसिनल कंपन्यांमध्ये जी दारू असते त्याच्यावर मात्र नियंत्रण हे केंद्र शासनाचं असतं. मग पिण्याच्या दारूचं कंट्रोल हे राज्य शासनाकडे असतं. आणि सोबत पोलीस खात्याला सुद्धा ह्याचे खूप सगळे अधिकार आहेत. फक्त पोलीस खात्याला नियमित जे कामं असतात, जसं की दारूचं लायसन देणे, ते रद्द करणे, ते सस्पेंड करणे किंवा इतर काही नियम असतील ते बघणे, हे अधिकार नाही आहेत. पण जर इल्लीगल दारू विकली जात असेल, बिना लायसनची दारू विकली जात असेल किंवा दारू भट्टीवरची दारू असेल समजा, जी की बेकायदेशीर आहे समजा, तर ह्या दारूवर पोलिसांचंही नियंत्रण असतं, सोबत उत्पादन शुल्क विभागाचंही नियंत्रण असतं. त्याच्यामुळे हे विभाग इथून तिथून एकमेकांशी जोडलेले आहेत. ट्रेनिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. ठीक आहे. तर बघा आता निवड, एक्साइज सब इन्स्पेक्टर ESI ची निवड MPSC मधून होते, सगळ्यांना माहिती आहे. कंबाईन गट क ज्या बाकीच्या 5 पोस्ट आहेत त्याच्यामध्ये एक ESI ची पोस्ट आहे. ह्या पोस्टला सगळ्यात जास्त मार्केट असतं, अनेकांना आवड असते, युनिफॉर्मची सर्व्हिस आहे, प्रमोशन चांगले असतात, काम थोडस तुलनेत निवांते. तर म्हणून लोक ह्या पोस्टसाठी देतात. म्हणजे कितीतरी लोक असतात की जे ASO पदावर कामाला असतात, STI असतात. मुळात ह्या पोस्ट जरी क्लास 2 च्या असल्या तरी क्लास 2 सोडून यांना क्लास 3 ची पोस्ट का घ्यायची असते, ह्याच्यातून तुम्ही अंदाज घ्या की ESI पोस्ट फक्त नावाला क्लास 3 आहे, मुळात हिचं स्टँडर्ड सगळं क्लास 2 चं आहे. यांच्याशी तुलना करता ASO STI ह्या पोस्टपेक्षा बहुतेक लोक, 90% लोक ESI पोस्टला म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टरला प्रेफरन्स देतात. आणि ती पोस्ट आहे पण तशी चांगली. आता बघा सिलेबस प्रिलिम्सचा बघूया आपण. चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी. ह्याच्यामधला नागरिकशास्त्र विषय फक्त 10 गुणांना आहे. बाकीचे सगळे विषय हे प्रत्येकी 15 गुणांना आहेत. 100 गुणांचा पेपर आहे. कंबाईन गट ब साठी जो सिलेबस आहे आणि जी पद्धत आहे प्रश्न विचारण्याची, ती सेम पद्धत इथं आहे. त्याच्यामुळे तुमची जी कंबाईन येते आता, त्या कंबाईनवरच फोकस ठेवा. तुमची ऑटोमॅटिक रिव्हिजन होऊन जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला गट क च्या कंबाईन एक्झामला होईल. आणि प्रिलिम निघल्याशिवाय मेन्सला तुम्ही काहीही बोलण्यात अर्थ नसतो. मग अनेक मुलं असं मानतात की नाही, माझा मेन्सचा तर खूप मी अभ्यास चांगला केला होता पण मी प्रिलिमच पास झालो नाही. तर ह्याला काहीच अर्थ नाही. तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस आधी चांगला पाहिजे, तुम्ही प्रिलिम्सच पास झाली पाहिजे आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता समजा 100च्या आसपास जागा आहेत, तर अंदाजे एकूण कॅन्डिडेट हे 2000च्या आसपास मेन्सला असणार आहेत आणि त्याच्यातून मग फायनल सिलेक्शन होणार. आता ह्याच्यामध्ये बघा, जवळपास 1200 जागा ह्या फक्त ओपन मधून असतात. सॉरी, 1200 जागा. ओके. मग आता अनेकांना काय होतं की
जनरल इन्स्ट्रक्शन जे एमपीएससीने स्वतःच्या वेबसाईटवर टाकलेत ते नीट बघितलेले नसतात. आणि त्याच्यानंतर मग कुठून तरी IQ माहिती काहीतरी चालतं यांचं. एमपीएससीच्या जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिलं तर त्यांनी काय सांगितलंय की एकूण जागा, समजा एकूण जागा X आहेत, तर एकूण जागांच्या 12 पट मुलं आम्ही एकदा मेन्ससाठी घेणार, मेन्ससाठी. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जेव्हा असं लक्षात येईल की समजा NT, ABC आहे, OBC आहे, EWS आहे, SC ST आहे, तर ह्या लोकांच्या जर जागा त्या पट नसतील, म्हणजे 12 पट मुलं यांचे बसले नसतील, समजा एसटीचं, समजा इथं आपण असं पकडूया की 100 जागा आहेत, 1200 मुलं मेन्सला एमपीएससी आधी निवडले, आणि एसटीला किती इथं 5 जागा होत्या, तर 60 मुलं यांचे किमान यायला पाहिजेत. आणि इथं मुलं किती येतात, समजा 20च मुलं आलीत, अगदी एसटीचं मेरिट खूप कमी लागतं समजा, तर एक्स्ट्राची यांना 40 मुलं घ्यायची असतात. त्याच्यामुळे ते फक्त एसटी कास्टचे 40 मुलं ऍडिशनल घेतात. मुलं म्हणजे एकूण कॅन्डिडेट ऍडिशनल घेतात. त्याच्यामुळे हे मेरिट इकडं कमी होतं, हे लक्षात घ्या. ओपनला इथं 2 जरी जागा असतील तरीही ओपन मधून एकदा पहिले 1200 मुलं घेतले जातात आणि मग ही प्रोसेस पुढे चालते. ठीक आहे, तर हा सिलेबस आहे. सिलेबस व्यवस्थित वाचा. बाकीचं काय हे आरक्षण आणि किती पट मुलं घेणार आहेत हे गौण विषय आहे. अभ्यास महत्वाचा आहे. सगळ्यात आधी प्रिलिम्स निघणं महत्वाचं आहे, मग मेन्सचा अभ्यास ऑटोमॅटिक होऊ शकतो. आता बघा, मुख्य परीक्षेचा जो मराठी आणि इंग्लिश विषय आहे हा 100 गुणांना आहे. 100 प्रश्न असणार आहेत आणि 1 तास वेळ असणार आहे. ठीक आहे, हे पण सगळ्यांना माहिती. ह्याचा आत्ताच विचार नका करू. जेव्हा तुम्ही मेन्सला बसताल तेव्हा गोष्टी ऑटोमॅटिक यायला लागतात. ते इकडून तिकडून माणूस माहिती घेतो आणि ते ऑटोमॅटिक अभ्यासाला लागून जातं. आता बघा, मेन्सला पेपर 2 मध्ये काय काय बघा. चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहितीचा अधिकार, संगणक, मानवी हक्क. आणि हे जे खाली 4 टॉपिक दिसलेत हे फक्त ह्या विषय संदर्भात आहेत. ओके, म्हणजे हे एक्साइजचे विषय आहेत. हे बाकी तुम्हाला कुठल्याच सिलेबसमध्ये दिसणार नाहीत. हे तुम्हाला सेपरेट वाचायचे. म्हणजे एखाद्याने अगदी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला, त्याचा खूप अभ्यास चांगला, तर त्याला इकडे फायदा होऊ शकतो. हा सगळा सिलेबस बाकीच्या मेन्सला कॉमन आहे बऱ्यापैकी. मानवी हक्क तुम्हाला PSI ला बघायला भेटन, तो राज्यसेवेला बघायला भेटन, पण एक्साइजचा मात्र सिलेबस फक्त इथंच आहे. द बंबई प्रोहिबिशन ऍक्ट, महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, 2, 3 हे व्हॉल्यूम आहेत 3 महत्वाचे. आणि बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट, एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तो एक मॅन्युअल येते, पण 3 व्हॉल्यूम आहेत त्याचे. ते 3 व्हॉल्यूम आणि 1 कायदा, एवढ्याच बघितलं तसे 2च गोष्टीचं, पण ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरच पुढे सगळी प्रोसेस चालते तुमची. आणि मेन्सला पण ते खूप महत्वाचं असतं, कारण बाकीचं मटेरियल तुम्हाला खूप सगळे व्हिडिओ बघायला भेटतील, पण एक्साइजला मात्र प्रॉब्लेम होतो, ते उपलब्ध नसतात. ठीक आहे, आता बघा ह्या विभागाची रचना कशी असते बघा. तर रचना तुमच्या समोर आहे बघा. उत्पादन शुल्क मंत्री सध्या अजितदादा पवार आहेत. ह्याच्यानंतर मंत्रालयात बसलेले असतात सचिव, आणि मुंबईतच असतं यांचं आयुक्तालय. आयुक्तालय कुठे आहे हा पण प्रश्न येऊ शकतो कदाचित तुम्हाला मेन्सला, आत्ताच नाही. उत्पादन शुल्कचं आयुक्तालय कुठं आहे, तर मुंबईत आहे. त्याच्यानंतर असतात उपायुक्त. आता उपायुक्त म्हणजे काय असतं की जे लायसनची संख्या आहे, लायसन म्हणजे दारू पिण्याचे लायसन, दारू विकण्याचे लायसन, यांच्या संख्येनुसार काही जिल्ह्यांचे एक गट केलेला आहे. आणि प्रत्येक एका गटाला म्हणजे 5-6 जिल्ह्यांचा गट आहे समजा, आणि अंदाजित त्याला विभागून त्यांनी काय केलंय, एक एक उपायुक्त दिलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी, किंवा एखादा मोठा जिल्हा असेल तर तिथं एकदम सिनियर अधीक्षक त्यांनी अधीक्षक म्हणून ठेवलेत, हे जिल्ह्याला आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा उपाधीक्षक, एका अधीक्षकामाग अंदाजे 2 ते 3, एखाद्या खूप मोठा जिल्हा असेल, खूप जास्त लायसन असतील तर 4 सुद्धा उपाधीक्षक असू शकतात. की तिथं वायनरी पण आहे खूप सगळी, आणि खूप सगळे दारू विकण्याचे लायसन आहेत, किंवा हॉटेल्स आहेत मोठे मोठे. तर एकदम जिल्हा वाईज नसतं, हेही लक्षात घ्या. की समजा मुंबई सारखा जिल्हा आहे आणि तुम्ही मुंबईची तुलना कुठेतरी एखाद्या छोट्या जिल्ह्यासोबत करताय, समजा गोंदिया सोबत, तर हे असं नाही. इथं स्टाफ जास्तच असतो, त्याच्यामुळे इथं अधीक्षकांची संख्या जास्त असते
लायसनची संख्या जास्त असते, टोटल स्टाफ पण जास्त असतो. एकदम जिल्हा वाईज जाऊ नका. फक्त अधीक्षक ही पोस्ट सर्वसामान्य जिल्ह्यासाठी एकच असते. जेव्हा तुम्ही मोठ्या शहरात जाता किंवा जिथं लायसनची संख्या जास्त असते, समजा पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी ह्या पोस्ट जास्त असतात. मग खालच्या पोस्ट अशा प्रमाणात वाढत जातात. ठीक आहे. आता बघा, नंतर असतात निरीक्षक, एक्साइज इन्स्पेक्टर. आता इन्स्पेक्टर हा सगळ्यात जबाबदार माणूस असतो. बाकीचे हे त्याच्या अंडर काम करत असतात, तसे सगळेच एकमेकांच्या अंडर असतात, प्रश्न त्याचा नाहीये. पण एखादी कुठं घटना अनुचित घडली तर पहिलं ते निरीक्षकाला पकडतात आणि त्याच्यासोबत त्याच्या खाली जे ज्युनियर अधिकारी असतात, दुय्यम निरीक्षक आणि शिपाई हवालदार, यांना पकडतात आणि ह्यांच्यावर काय असेल ती कायद्यानुसार कारवाई होत असते. तर ही सगळ्यात महत्वाची व्यक्ती असतात. समजा एक्साइज ESI आहे आणि एखादं लायसन त्यांना इलिगल सेल करताना दिसले किंवा इलिगल चालू आहे सगळं, तर अंतिम कारवाई ही निरीक्षकाची असते. त्याच्यावर निरीक्षकाची सही असते की ओके, यांचं लायसन्स सस्पेंड करायचं आपल्याला किंवा याच्यावर XYZ अशी अशी ऍक्शन घ्यायची. त्याच्या सल्ल्यानेच ESI न काम करायचं असतं. ESI ला स्वतःचे अधिकार असतात, पण हे सगळे अधिकार हे निरीक्षकाच्या हातातून जातात. आता बघा, हे बघा, ESI पदाबद्दल आपण जास्त माहिती घेऊ. इथं ESI झाल्यानंतर समजा तुमच्याकडे 1 किंवा 2 एवढे शिपाई किंवा हवालदार असतात आणि हे सगळे पुन्हा एकदा निरीक्षकाच्या ह्यानं चालतात, आदेशानं. म्हणजे तुम्हाला कुठं चाललाय तुम्ही धाड टाकायला किंवा कुठं चौकशीला चाललाय, एखादा आरोपी पकडून आणलाय, तर तुम्ही ते वरिष्ठांना म्हणून निरीक्षकाला कळवलं पाहिजे. कारण निरीक्षक असतात गॅझेटेड क्लास 2 असतात आणि ह्या अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याशिवाय बाकीच्या पुढच्या प्रोसेस होत नाही. त्याच्यामुळं दुय्यम निरीक्षकाचं ESIचं प्रत्येक वेळेस काम असतं की निरीक्षकाला आपण केलेली प्रत्येक गोष्ट कळवली पाहिजे. ठीक आहे. आता बघा, कामाचं स्वरूप काय असतं. कामाचं स्वरूप म्हणजे काय, पिण्याची दारू, ह्याच्यावरचं सगळं नियंत्रण. एक लक्षात ठेवा, हाही प्रश्न तुम्हाला कदाचित प्रिलिम्सला येईल, मेन्सला येईल, की पिण्याची दारू कोणाकडे असते, ते राज्य शासनाकडे. पण औषधासाठी वापरायची, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये जी दारू सांगितली ती दारू कोणाकडे असते, तर सेंट्रल गव्हर्नमेंट कुठली दारू असते, औषधांसाठी. आणि पिण्यासाठी मग त्याच्यात बियर असेल, वाईन असेल किंवा प्रॉपर अल्कोहोल असेल, तुमचं व्हिस्की असेल किंवा अजून कुठली असेल, ह्या सगळ्या राज्य शासनाकडे येतात. आता बघा, निरीक्षकांचं किंवा इन्स्पेक्टरचं नियंत्रण कशा कशावर असतं. बेकायदेशीर दारू विक्री, म्हणजे एखाद्याकडे लायसनच नाही तो दारू विकतोय, किंवा एखाद्याकडे परवानाच नाही, परवाना नसताना हातभट्टीवरची किंवा डुप्लिकेट लेबल लावून खूप मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते, किंवा आपल्या शेजारच्या गोव्याच्या राज्यात एक्साइज ड्युटी नाही. एक्साइज ड्युटी नसल्यामुळे काय होतं, तिकडून स्वस्तात दारू मिळते आणि अगदी दुधाच्या टँकर मधून ती दारू वाहिली जाते. मग अशी जी विना परवाना दारू आहे ती दारू पकडणे किंवा त्याच्यावर ऍक्शन घेणे. ह्याच्यासोबत आता हे झालं वरचं, पण मेन काम असतं यांचं की उत्पादन शुल्क वाढवणे. म्हणजे हा टॅक्स आहे, हा टॅक्स वाढवायचा आहे. ड्युटी म्हणजे टॅक्स, एक्साइज ड्युटी वाढवायची. मग एक्साइज ड्युटी वाढवण्यासाठी शासनानं वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत, तरीही आपल्याकडे एक्साइज ड्युटी बुडवली जाते. जसं की समजा शासनानं काय केलं की प्रत्येक बाटलीवर आता बारकोड दिलाय, आणि बारकोड मुळे काय होतंय की निश्चित प्रमाणात शासनाला निधी मिळतोय आणि जे इलिगल सेल होता तो खूप प्रमाणात कमी झालाय. त्याच्यानंतर दारू दुकानावर नियंत्रण म्हणजे काय असतं की दारू विकण्याला जे लायसन लागतं तसंच दारू पिण्यासाठी सुद्धा लागतं. म्हणजे तुम्हाला एक दिवसाचं लायसन काढायचं तर 2 रुपये किंवा 5 रुपये प्रति दिवस, महिन्याचं काढायचं तर 100 रुपये प्रति महिना, किंवा लाईफ टाईम काढायचं तर तुम्हाला फक्त 1,000 रुपयामध्ये लाईफ टाईम दारू पिण्याचं लायसन मिळतं. मग तुम्हाला कोणी दारू पिण्यासाठी म्हणून अडवू शकत नाही. त्याच्यात पण नियम आणि अटी आहेत. पण समजा एखादा व्यक्ती जेव्हा दारूच्या दुकानात जातो आणि त्याच्याकडे लायसन विचारलं जात नाही, त्याला डायरेक्ट दारू दिली जाते, तर ते इलिगल असतं. आणि त्या दारूच्या दुकानावर नियंत्रण ठेवणं, तिथली स्वच्छता असेल किंवा तिथं काय काय प्रोडक्ट ठेवायचे कुठले नाही ठेवायचे. म्हणजे दारू कशी असते, 2 टाईपची असते. एक फॉरेन लिकर,
म्हणजे विदेशी दारू, आणि एक देशी कंट्री लिकर म्हणजे देशी दारू आपली. ह्याच्यात काय येतं समजा, तुमची व्हिस्की, वॉडका, म्हणजे ह्या ज्या आपण इम्पोर्ट केल्यात अशा वाल्या नाही, तर आपण कुठल्याही ज्या आपल्या इंडियन नाही त्या आपल्याकडे बनवल्या किंवा आपण इम्पोर्ट केलेल्या असू द्या, तर ह्याला काय म्हणतात, फॉरेन लिकर. किंवा मग जे बियर असतात समजा, ह्या सगळ्यावर नियंत्रण असतं. पण जो देशी विकतो त्याला विदेशी विकायचं लायसन नसतं, किंवा विदेशींचं वेगळं असतं, देशींचं वेगळं असतं, किंवा कॉमन सुद्धा असतं. मग अशा वेळेस जर समजा एखादा देशी दारू विकणारा जर विदेशी दारू विकत असेल, त्याच्यावर ऍक्शन घेणं, किंवा ज्याला विदेशी विकण्याचा परवानगी आहे आणि तो देशी पण विकतोय, तर अशा लोक सुद्धा ऍक्शन घेण्याचं काम यांचं असतं. त्याच्यानंतर दारूचं उत्पादन, म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्च्युअल दारू बनवली जाते, साखर कारखाने असतील, किंवा नाशिक भागामध्ये जे द्राक्षापासून दारू बनवतात, धान्यापासून बनवतात, ऊसाच्या मळीपासून बनवतात, तर ह्याच्या उत्पादनावर सतत नियंत्रणासाठी एखादा अधिकारी असतो, ज्याच्या नियंत्रणाखाली, निरीक्षणाखाली दारूचं उत्पादन होत असतं. हे सगळे कामं शेवटी सगळ्यात छोटा अधिकारी म्हणून एक्साइज ESI कडे येतात. कारण कॉन्स्टेबलला तसं बघितलं तर कुठलाच अधिकार नसतो, त्याच्यामुळे किमान अधिकार ह्या व्यक्तीला असतात, ESI ला. आणि हे कोणाच्या, इन्स्पेक्टरच्या नियंत्रणात, प्रत्येक गोष्ट इन्स्पेक्टरला सांगावी लागते. आता बघा, पगार आणि भत्ते. बेसिक पे आहे 32,000, म्हणजे तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे अगदी पहिल्यापासून, ते ह्याच्यावर आधारित असतं, ह्या 32,000. मग तुम्ही मोठ्या शहरात असाल तर तुम्हाला बाकी सगळ्या सुविधा सेम मिळतात, फक्त मोठ्या शहरात असाल तर तुम्हाला घर भाडं 24% मिळतं, छोट्या शहरात असाल तर तिथं तुम्हाला 8% मिळतं, किंवा मग इकडं मिडियम शहर असेल तर 18% घर भाडं मिळतं. ह्याच्यानुसार पेमेंट कमी जास्त होतं. आता बघा, ह्याचा जे आता 7वा वेतन आयोग लागू झालाय, त्याच्यानुसार येस बँड 12 मध्ये ESI ची पोस्ट येते. ठीक आहे. आता बघा, जे ग्रॉस पेमेंट असतं, म्हणजे जे आपल्या पेमेंट स्लिपवर येतं, पण ऍक्च्युअल हातात येतं, त्याला काय म्हणतात, नेट सॅलरी. हे जे दिसतं इथं 57,000 आणि 61,500, इथं काय 61,500, हे जेव्हा एखादा व्यक्ती मेट्रो शहरामध्ये मुंबई पुण्यात जॉईन होणार तेव्हा त्यांना ह्याच्या आसपास पेमेंट मिळतं, आणि जेव्हा तीच व्यक्ती ग्रामीणला जॉईन होते तेव्हा त्यांना ह्याच्या आसपास पेमेंट मिळतं. हा जो मधला गॅप आहे, हा फक्त HRA असतो, होम रेंट अलाउन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेचसे टॅक्स असतात, प्रोफेशन टॅक्स असतो, DCPS असतो, इतर क्रॉस ऍडजस्टमेंट असतात. ह्या सगळ्या गेल्यानंतर नेट सॅलरी 50,000 ते 53,000च्या आसपास पडते. 1,500 इकडं तिकडं होतात, कारण प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक वर्षी ते पेमेंट बदलत असतात. तुम्ही हे अंदाजे ठोक म्हणून पकडून चाला. इथंही जो गॅप पडतोय, हा गॅप फक्त शहरी भागातल्या लोकांना थोडं पेमेंट जास्त असतं, कारण त्यांना सगळाच खर्च जास्त असतो, आणि ग्रामीण मध्ये थोडासा कमी असतो. मुळात हे जे पेमेंट जास्त दिसतंय, हे शहरी भागातल्या लोकांना परवडत नाही, कारण खूप जास्त खर्च असतो. आता बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमोशन. ESI झाल्यानंतर अंदाजे 10 वर्ष, 8 ते 10 वर्ष, पण तुम्ही सध्या 10च पकडून चाला, कारण आता सध्या सलग जागा निघतायत. इथून मागं काय व्हायचं की 3-3 वर्ष, 5-5 वर्ष जागा निघत नव्हत्या, एवढ्यात मात्र सलग जागा निघतात. त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता नवीन जॉईन होतील त्यांनी 10 प्लस मायनस एखादं वर्ष पकडून चाला, तर तुम्ही निरीक्षक ह्या पदावर जाणार, इन्स्पेक्टर. आणि त्याच्यानंतर तुमचं अंदाजे 10 वर्षांनी, कारण शासनाचे जसे नियम अटी बदलतात, तिथले काही कायदे बदलतात, किंवा शासनामध्ये काय होतं, नव्यानं काही फेरबदल होत असतात, त्या फेरबदलानुसार तुमचं प्रमोशन मागं पुढे होऊ शकतं. म्हणजे कदाचित ते लवकर होऊ शकतं, कदाचित थोडं लांब होऊ शकतं. तर उपाधीक्षकाची पोस्ट तुम्हाला अंदाजे जॉईन झाल्यानंतर 20 वर्षांनी मिळते. ही सुद्धा क्लास 2 ची पोस्ट आहे, ही सुद्धा क्लास 2 ची पोस्ट आहे. पण तसं बघितलं तर अनेक लोक एक्साइज डिपार्टमेंटवर खूप खुश असतात, कारण तिथं कामाचं स्वरूप तसं बघितलं तर जास्त हेक्टिक नाही, जेवढं पोलीस खात्यात आहे, किंवा मग बाकीच्या डिपार्टमेंट आहेत समजा, जिथे एकदम ऑफिशियल झालं, आता बँकेत काम केल्यासारखे झाले, STI सारखी पोस्ट आहे, तेवढं पण एकदम बँकेत काम केल्यासारखं नाही. तर इकडे थोडं निवांतपणे, म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म पण आहे, आणि काम पण आहे, सुट्ट्या पण आहेत तसं बघितलं तर. पण सध्या काय झालंय, 2012 नंतर जेव्हा नवीन नवीन आयुक्त लोक आले,
आयुक्त कोण असतील बघा, आता पुन्हा एकदा इथं बघून घ्या. सचिव आणि आयुक्त हे IAS लोक असतात, आणि हे IAS लोक फर्स्ट टाइम यांची पोस्टिंग असते. यांना आयुष्यात एखाद्या किंवा दुसऱ्यांदा इकडे यायला चान्स मिळतो उत्पादन शुल्क विभागात. त्याच्यामुळे यांना अनेक गोष्टी माहिती नसतात, आणि वरून त्यांना जे आदेश येतात मंत्रिमंडळाचे असतील, किंवा मग त्यांना वेगळं काही वाटतंय, किंवा त्यांनी खालच्या लोकांकडून अभिप्राय मागवले, तर हे लोक जशी ऍक्शन घेतात तसं खालच्या लोकांना काम करावं लागतं. आणि ते शेवटी काम सगळं कोणावर येतं? ESI वर येतं. कारण जबाबदार म्हणून थोडासा ESI असतो. तुम्ही हवालदार शिपाई यांच्यावर कुठली जबाबदारी ढकलू शकत नाहीत. मग हे IAS लोक असतात, आणि ह्या IAS लोक आले, समजा तुकाराम मुंडे साहेब इथं आले, तर ह्यांची पॉलिसी वेगळीच असणार. त्याच्यामुळे इथं लगेच काम लागतं. म्हणजे आता जरी हे लोक निवांत असतील, कायदा जरी नाही बदलला, पण इकडचा IAS आयुक्त विशेषतः हे आयुक्ताच्या हातात असतं. आणि आयुक्त नवीन आल्यानंतर आयुक्ताची जशी विचारसरणी असेल, जशी काम करण्याची पद्धत असेल, त्याचा इफेक्ट खालच्या सगळ्या सिस्टीमवर होत जातो. किंवा मंत्री असतील, समजा आता अजितदादा पवार मंत्री आहेत, तर कामाचं थोडं स्वरूप वेगळं असतं. ह्याच्या आधी समजा अनिल देशमुख होते, तर तुम्ही समजून जा की कसं काम चालत असेल. सध्याची कंडिशन तुम्हाला माहिती. तर अनिल देशमुख जेव्हा उत्पादन शुल्क मंत्री होते, तेव्हाची कंडिशन तुम्ही समजून घ्या, तेव्हा कसं काम चालत असेल. ठीक आहे. आता बघा, प्रमोशन बघितलं आपण, तुम्ही 20-20 वर्षानं पकडून चाला. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथं, प्रमोशन हे फक्त तुम्ही जॉईन किती दिवसानं झाले हे महत्वाचं नाही, तर तुमची सेवा किती दिवस झाली हे महत्वाचं असतं. म्हणजे तुमच्यापैकी एखादा मुलगा 35व्या वर्षी जॉईन झाला आणि एखादा 22व्या वर्षी झाला, तर साहजिक गोष्ट आहे 22 वर्षाचा मुलगा हा अधीक्षक म्हणून रिटायर होईल. जर उलटे सुलटे कुटाने केले नाहीत किंवा ह्यांच्यावर काही आलं नाही, तर अधीक्षक म्हणून रिटायर होईल. इथंच मात्र 35 वर्षाचा व्यक्ती मात्र एक्साईज उप अधीक्षक म्हणून रिटायर होऊ शकतो. आता काय होतंय, अनेक निरीक्षक उपाधीक्षकाची पोस्ट घेत नाहीत, कारण निरीक्षक ही थेट फील्ड पोस्ट आहे तसं बघितलं, आणि उपाधीक्षक मात्र तशी बघितलं तर मुख्यालयात बसून काम करण्याची पोस्ट आहे. त्याच्यामुळं बहुतेक लोक निरीक्षक असलेले प्रमोशनला ना मानतात सरळ सरळ. म्हणजे जर त्यांची यादी काढली, जर समजा एका वेळी 20 लोकांचं प्रमोशन असेल, तर हार्डली 4 ते 5 लोक प्रमोशन घेतात. 15 लोक म्हणतात नाही आम्हाला नकोय प्रमोशन. तुम्ही समजून जा, स्टँडर्ड वाढते, पेमेंट वाढते, यांचा दर्जा वाढतोय, किंवा यांचे अधिकार पण वाढतात, तरी यांना प्रमोशन नको आहे, कारण त्याच्या मागे कारण तशी आहेत. ह्या डिपार्टमेंटचं नावच उत्पादन शुल्क आहे. ठीक आहे. अशाच मी तुम्हाला अपडेट देत असणार आहे. तर तुम्ही हे आमचा ऍप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला थँक्यू. काही सजेशन असतील तर मला नक्की कळवा. धन्यवाद.